मित्रांनो, पावसाळा आला की सर्दी खोकला व्हायचाच. त्याच्यात काय नवीन नाही म्हणा, पण या वर्षी जरा गडबड आहे बरं का. सर्दी खोकल्यासारखीच लक्षणं दाखवणारा एक विषाणू सध्या राज्यभर आणि देशभर धुमाकूळ घालतोय. याला म्हणतात स्वाईन फ्लू, म्हणजेच H1N1. आतापर्यंत देशभरात 13,000पेक्षा जास्त रुग्ण सापडलेत आणि केरळात तर 85-88 जणांचा जीव गेलाय. आता प्रश्न असा आहे की हा आजार नेमका किती धोकादायक आहे, कोणाला जास्त धोका आहे आणि आपण गावाकडची मंडळी यापासून कसं वाचायचं हे समजा सविस्तर बघूया बरं का आजच्या या व्हिडिओमधून. कारण मी सांगणार आहे तुम्हाला हा व्हायरस कशा पद्धतीने व्हायरल होतोय आणि ह्या व्हायरसला कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रणात आणायचं आहे. नमस्कार, मी आपल्या सगळ्या तुमचा सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. आता मित्रांनो, सुरुवातीलाच आकडे बघूया. केरळमध्ये 7,000पेक्षा जास्त रुग्ण आहे, कर्नाटकात 4,000पेक्षा जास्त आहे आणि दिल्लीत बी 1,500-2,000 रुग्ण सापडल्यात. आपल्या महाराष्ट्रातली बी परिस्थिती काय बरी नाही बरं का. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या 70% वाढली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरात सगळ्यात जास्त फटका बसलाय. मुंबईत तर एकट्या गेल्या वर्षी 72 रुग्ण होते, यंदा तेच 300च्या वर गेलेत, म्हणजे 4 पट वाढ झाली आहे. नाशिकमध्ये 33 रुग्ण सापडलेत आणि तिघांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालाय. हे बघून केंद्र सरकारनं बी आता हल्ल्यागत झालंय. आरोग्य मंत्री JP नड्डा साहेबांनी सगळ्यांना म्हणजे सगळ्या राज्यांना इस्पितळात जे औषध आहे ना ते बेड व्हेंटिलेटर तयार ठेवायला सांगितलंय ना, सूचना दिली आहे. आता मित्रांनो, या स्वाईन फ्लू म्हणजे नेमकं काय, भानगड काय बाबा ही, हे बी समजून घेणं गरजेचं आहे ना. हा आहे इन्फ्लुएन्झा या नावाचा विषाणूचा एक प्रकार. 2009 सालात या विषाणूनं पहिल्यांदा जगाला हादरा दिला होता. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेनं सरळ सरळ जागतिक साथ म्हणून जाहीर घोषित केलं होतं. त्यानंतर हा विषाणू माणसांमध्ये सारवल्यागत झाला आणि दरवर्षी पावसाळ्यात असा थोडाफार डोकं वर काढतच असतो. पण यंदा एवढा जोरात काय पसरतोय ना की याची डॉक्टर मंडळींनी 3 मुख्य कारणं सांगितलेत. एक म्हणजे सतत पडणारा पाऊस, हवेतला दमटपणा, यांच्यामुळं विषाणूला पसरायला अगदी अनुकूल वातावरण मिळतंय. 2 म्हणजे लोकांची रोगप्रतिकार शक्ती आधीपेक्षा कमी झाली आहे. नवीन कुठला घातक म्हणजे जे काही स्ट्रेन आलेला आहे ना ते नाही बरं का, तो जुना विषाणू आहे, फक्त शरीराची ताकद कमी पडतीये. आणि 3रं म्हणजे हा विषाणू लय संसर्गजन्य आहे. कोणी शिंकलं खोकलं की हवेतल्या थेंबातून लगेच दुसऱ्याला होतो, म्हणजे जे आजारी आहे त्याच्या बाजूला जर गेलं की तो बी आजारी. आता समजे घाबरून जातात की हा कोरोना सारखाच तर नाही ना. तर मित्रांनो, डॉक्टर सांगतात की एवढं घाबरायचं कारण नाही, पण सावध मात्र नक्की राहायला हवं पाहिजे बरं का. कारण कोरोना हा नवीन विषाणू होता, त्याच्या विरुद्ध शरीरात काहीच ताकद नव्हती. त्या काळात तुम्ही सर्वांनी त्याचा अनुभव घेतलाय, काढा बिडा सगळ्यांनी पिलाय. पण हा H1N1 2009 पासून आपल्या समाजात आहे, त्यामुळे थोडीफार प्रतिकार शक्ती आणि लसबी उपलब्ध आपल्याकडे आहे. सध्या सुद्या धडधाकट माणसाला 3-4 दिवस बरा बी होतो, पण काही लोकांसाठी हा जीव घेणं ठरू शकतो. 5 वर्षाखालची लहान पोरं, 60 पुढचे म्हातारे क्वातारे, गरोदर बायका आणि ज्यासनी शुगर BP आहे ना, त्यांना दमा हृदयविकार असे ज्यांना काही आहे त्यांच्यासाठी हा विषाणू निमोनियापर्यंत जाऊ शकतो आणि त्यांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळं नुसता स्वाईन फ्लूच नाही बरं का, त्याच्या संग डेंग्यू आणि चिकनगुनिया बी यंदा जोरात पसरतोय. महाराष्ट्रात 21 ऑगस्टपर्यंत 6,500पेक्षा जास्त डेंग्यूचे रुग्ण सापडलेत. गेल्या वर्षीपेक्षा 47% जास्त, म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक इथं यांचा सगळ्यात जास्त फटका बसलाय. आणि खरी गोम हीच आहे मित्रांनो, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया आणि साध्या व्हायरल ताप या समजांची सुरुवातीची लक्षणं सारखीच असतात आणि ती सारखीच दिसतात बरं का. ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, थकवा, यामुळं आपण जे काही गावाकडची लोक आहेत दुकानातनं सरळ गोळ्या घेऊन येतात, साध्या तापावानी दुर्लक्ष करतात. ही चूक जीवावर बेतते. अनेक ग्रामीण भागातले रुग्ण यामुळे दगावतायत किंवा खूप मोठ्या गोष्टीकडे जात आहेत. योग्य वेळी तपासणी न झाल्याने तब्येत बिघडते आणि मृत्यूचा धोका वाढतोय. तर मित्रांनो, आता आपण काय काळजी घ्यायची? 1. गर्दीत जाताना मास्क वापरा. 2. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. 3. शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल धरा. 4. दरवर्षी वेळेवर फ्लूची लस घ्या, ही उपलब्ध आहे. 5. ताप, अंगदुखी अशी लक्षणं दिसली तर घरगुती उपाय करत बसू नका, लगेच जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्या. आणि आपल्या जवळचे जे काही इतरांपासून जरा लांबच राहा. म्हणजे काय, घरातल्या बाकीच्यांना जर संसर्ग जर झाला असेल किंवा कोणाला झाला असेल त्याच्यापासून थोडं दूर राहा. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा आजार नवीन नाहीये, याच्यावर औषध उपचार सध्या उपलब्ध आहेत. फक्त वेळेवर ओळखणं आणि दुर्लक्ष न करणं एवढंच आपल्या हातात आहे. त्यामुळे
तुमच्या गावाकडं आपल्या परिसरात अशी काही लक्षणं दिसत आहेत का? खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण काय आहे, आपल्या ग्रामीण भागातले जे काही मंडळी आहेत, मित्र आहेत, ते अशा या गोष्टी अंगावर काढतात, विशेषतः महिला मंडळी. तर महिलांना माझी सूचना असेल की तुम्हाला जर अशी सर्दी खोकला किंवा अशी काही लक्षणं असतील तर जवळच्या सरकारी इस्पितळात जा, तिथं चेक करा आणि निश्चितच काळजी घ्या. कारण हा जो काही व्हायरस आहे, हा स्वाईन फ्लू आहे, तो आपल्या सर्वांकडेच आता व्हायरल होतोय. याची काळजी घेणं आपल्या सर्वांचे, याची जी लक्षणं आहेत ती मी तुम्हाला आत्ता सांगितली, ही काळजी घेणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सुरक्षित राहा आणि जास्तीत जास्त काळजी घ्यायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.